चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपला करंट अफेअरचा दुसरा दिवस आहे मित्रांनो. आज आपण काही निवडक ठळक घडामोडी पाहणार आहोत मित्रांनो, ज्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. बघा, पहिलीच घडामोड आहे मित्रांनो, अरवली पर्वतरांग. अरवली पर्वतरांग सध्या खूप चर्चेत आहे मित्रांनो. बघा, का बरं चर्चेत आहे तर तिथं अरवली सेव्ह अरवलीज म्हणून अनेक ठिकाणी या गोष्टीबद्दल, या पर्वतरांगेबद्दल आंदोलन सुरू आहेत. मग आपल्याला अरवली पर्वतरांगेबद्दल काही माहिती माहित असणं गरजेचं आहे परीक्षा दृष्टीनं. बघा अरवली पर्वत ही, बघा मित्रांनो, अरवली पर्वतरांग ही भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे. पुढे बघा, ही पर्वतरांग वली पर्वत तसेच अवशिष्ट पर्वत प्रकारचे आहे. वली तसेच अवशिष्ट प्रकारचे आहे. दिशा याची बघा, या पर्वतरांगेची दिशा नैऋत्य ते ईशान्य दरम्यान हा पर्वत विस्तारलेला आहे. नैऋत्य ते ईशान्य दरम्यान म्हणजेच असा विस्तारलेला आहे. म्हणजेच गुजरात पासून राजस्थान, हरियाणा ते दिल्ली पर्यंत, म्हणजे इथून गुजरात पासून ते दिल्ली पर्यंत असा ही पर्वतरांग विस्तारलेली आहे. बघा, अंदाजित लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. लांबी किती आहे? 800 किलोमीटर आहे. मग आता तुम्हाला ह्या पर्वतरांगेच्या दृष्टीनं महत्वाचं काय आहे तर त्याची लांबी महत्वाची आहे. ती पर्वतरांग कोणत्या कोणत्या राज्यातून जाते ही महत्वाचं आहे मित्रांनो. बघा, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि दिल्ली इथपर्यंत जाते. दिशा कशी आहे तर ईशान्य ते नैऋत्य. आणि मित्रांनो, ह्याच अरवली पर्वताचा आकार डमरू सारखा झालेला आहे. ही गोष्ट व्यवस्थित ध्यानात ठेवा. कसा? डमरू सारखा. कळलं? ही गोष्ट व्यवस्थित ध्यानात ठेवा. बाकीचं म्हणलं तर आपल्यासाठी एवढं काय महत्वाचं नाही, एवढंच महत्वाचं आहे. आणि एक बघा, माउंट अबू हे थंड हवेचं ठिकाण हेही याच डोंगर रांगेत आहे. त्याचबरोबर या डोंगर रांगेतलं सर्वात उंच शिखर, याच्यावरती तुम्हाला भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे. बघा, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. गुरु शिखर हे अरवली पर्वतातलं सर्वात उंच शिखर आहे. 1722 मीटर त्याची उंची आहे आणि ते शिखर राजस्थानमध्ये स्थित आहे. समजलं? राजस्थानमध्ये स्थित आहे. बघा मित्रांनो, पुढची घडामोड. ही घडामोड का महत्वाची आहे मित्रांनो तर अरवली पर्वत सध्या खूप चर्चेत होता, त्यामुळे ही घडामोड महत्वाची आहे. वन लाइनर तुम्हाला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो. बघा पुढं. बघा, भारत सर्वात मोठा मखाना उत्पादक देश आहे. मखाना एक खाद्य वस्तू आहे. मखाना बॉडी बिल्डर लोक वगैरे खातात. बघा, मग भारत हा सर्वात मोठा मखाना उत्पादक देश ठरलेला आहे. जगात सर्वात जास्त मखान्याचं उत्पादन आता भारतात होत आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला जगात सर्वात जास्त आणि पहिला या अनुषंगानेही तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जातो. कळलं? भारत हा जगातील सर्वात मोठा मखाना उत्पादक देश आहे आणि जागतिक उत्पादनात भारताचा तब्बल 80% वाटा आहे. कळलं? एवढं ध्यानात ठेवा. भारत हा 1 नंबरला आहे. पुढची घडामोड बघा, हायड्रोजन फ्युअल सेल जहाजाचे अनावरण केलेलं आहे मित्रांनो. बघा, संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची घडामोड आहे. बघा, हायड्रोजन फ्युअल सेल जहाजाचे अनावरण. बघा, हे महत्वाचं काय आहे तर हे देशातील पहिले पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हायड्रोजन फ्युअल सेल प्रवासी जहाज आहे. बघा, देशातील पहिले स्वदेशी बनावटीचे, त्यामुळं हे खूप महत्वाचं ठरतं. एवढं ध्यानात ठेवा. कळलं? बघा, हे बांधणी कोणी केली या जहाजाची तर कोचिन शिपयार्ड लिमिटेडनं या जहाजाची बांधणी केलेली आहे. कोचिन शिपयार्ड लिमिटेड. आणि अनावरण कधी केलं तर 11 डिसेंबर 2025 ला. ठिकाण नमोघाट, वाराणसी, उत्तर प्रदेश येथे याचं अनावरण केलेलं आहे. कळलं? सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते. व्यवस्थित ध्यानात ठेवा, देशातील पहिले पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हायड्रोजन फ्युअल सेल प्रवासी जहाज. कळलं? समजलं कोणत्या कंपनीने बांधलेलं आहे? कोचिन शिपयार्ड्स लिमिटेड. समजलं? बघा, खूप महत्वाचं आहे. पुढे बघा, COP13 हवामान बदल परिषद. बघा,
हवामान क्षेत्रातील एक सर्वोत्तम शिखर परिषद आहे हवामानासंबंधीची, बरं का. खूप आणि खूप महत्वाची शिखर परिषद आहे. प्रत्येक परीक्षेला ह्याच्यावरती प्रश्न असतो. या परिषदेवरती प्रत्येक परीक्षेला प्रश्न असतो. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न कसा विचारला जातो ह्याच्यावरती, COP13 शिखर परिषद किंवा COP13 जागतिक हवामान परिषद कुठे भरली किंवा कुठे पार पडली. तर बघा मित्रांनो, COP13 हवामान बदल परिषद 2025 ची बेलेम ब्राझील येथे पार पडलेली आहे. कुठे? बेलेम ब्राझील येथे पार पडलेली आहे. समजलं? बेलेम ब्राझील येथे. बघा, कालावधी वगैरे आपल्याला ते काय गरजेचं नाही. ब्रीदवाक्य जर विचारलं चुकून तर ग्लोबल म्युटिराओ, ग्लोबल म्युटिराओ हे ब्रीदवाक्य आहे. आणि मिटिराओ हा तुपी भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ सामूहिक प्रयत्न असा होतो. ध्यानात ठेवा, बेलम हे ठिकाण जे ब्राझीलमध्ये आहे त्याला अमेझॉन रेन फॉरेस्टचे प्रवेश मानले जाते, प्रवेशद्वार मानले जाते. अमेझॉन जंगल हे पृथ्वीचं ऑक्सिजन देणारी म्हणजे भरपूर ऑक्सिजन देणारी जंगल आहेत. कळलं का? म्हणजे प्राणवायू म्हणतात थोडक्यात, पृथ्वीचा प्राणवायू. कोणती जंगल? अमेझॉनची जंगल. समजलं? पुढे बघा, भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलं तर या परिषदेसाठी भूपेंद्र यादव यांनी. आणि मित्रांनो, पुढील परिषद COP31 कुठं पार पडणार आहे? 2026 ची, म्हणजेच लेटेस्ट ह्या वर्षीचीच, तुर्की येथे. कुठं? तुर्की येथे 2026 ची COP31 पार पडणार आहे. COP30 कुठं पार पडली मग? बेलेम ब्राझील येथे. त्याच अनुषंगाने अजून आपल्याला पाठीमागच्या कॉप्स कुठं कुठं पार पडल्या हे पण माहित पाहिजे. बघा, COP1 बर्लिन जर्मनी येथे पार पडली होती. पहिली कॉप कुठं पार पडली होती? बर्लिन जर्मनी येथे. पुढे बघा, आता पाठीमागची COP29 बाकू अझरबैजान येथे पार पडली होती. COP28 दुबई UAE येथे आणि COP27 शर्म अल शेख इजिप्त येथे. याच्यावरती प्रश्न आहे, एमपीएससी ला प्रश्न विचारलेला आहे, याच्यावरती विचारलेला आहे. तुम्हालाही याच्यावरती किंवा लेटेस्ट COP13 वरतीही 30 वरतीही प्रश्न विचारला जाईल. कळलं? पुढे पहा. बघा बघा मित्रांनो, दितवाह चक्रीवादळ. बघा, दितवाह चक्रीवादळ. बघा मित्रांनो, चक्रीवादळ कुठं आलं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि प्रभावित देश कोणते होते हे महत्वाचं आहे. बघा, 2025च्या उत्तर हिंदी महासागर चक्रीवादळ हंगामातले चौथे चक्रीवादळ आहे. बघा, चौथे चक्रीवादळ आणि कुठं आले हे भाग महत्वाचा आपल्याला. बंगालचा उपसागर, बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे चक्रीवादळ आहे. आणि प्रभावित देश बघा, श्रीलंका आणि भारत. दितवाह चक्रीवादळ आणि नामकरण कोणी केलंय? दितवाह हे नाव कोणी दिले तर येमन या देशाने दिलेलं आहे. पुढे बघा, या चक्रीवादळा संबंधित काही गोष्टी महत्वाच्या आहेत. काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या बघा कोणत्या आहेत. बघा, ऑपरेशन सागरबंधू. बघा, खूप IMP आहे ऑपरेशन सागरबंधू. बघा, श्रीलंकेत आलेल्या दितवाह चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारतीय नौदलाने ऑपरेशन सागरबंधू अंतर्गत मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहीम सुरू केलेली आहे. कोणत्या देशात? श्रीलंका या देशात. कळलं? ऑपरेशन सागर बंधू खूप महत्वाचं आहे. ऑपरेशन सागर बंधू. भारताने INS विक्रांत आणि INS उदयगिरी आणि भारतीय हवाई दलाने C-130J विमान श्रीलंकेला मदतीसाठी पाठवलेली होती. कळलं? तुम्हाला जर प्रश्न विचारला की बाबा दितवाह चक्रीवादळ आल्यानंतर जी मानवहानी झालती श्रीलंकेत त्यासाठी भारतानं कोणतं ऑपरेशन राबवलं होतं तर नाव काय त्याचं? ऑपरेशन सागर बंधू. समजलं? ऑपरेशन सागर बंधू. पुढची घडामोड बघा. बघा, an eye on methane the road to 2030. an eye on methane. बघा, हा एक महत्वाचा अहवाल आहे.
एन आय ऑन मिथेन. बघा, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा अहवाल आहे. UNEPचा हा अहवाल आहे आणि आजच्या जागतिक तापमान वाढीपैकी 1/3 वाढ ही केवळ मानवनिर्मित मिथेन उत्सर्जनामुळे झाली आहे असं या अहवालात सांगितलेलं आहे. मग नुकताच UNEPने कोणता अहवाल प्रकाशित केला असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो एन आय ऑन मिथेन. एन आय ऑन मिथेन हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाश केला असा दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुणी? UNEPनं केलेला आहे. कुणी केलेला आहे? UNEPनं केलेला आहे. पुढची घडामोड बघा. बघा, मिझोराम भारताची आल्याची राजधानी. बघा, आल्याची राजधानी म्हणजे आलं. आलं माहिती ना, आपण चहात टाकून पितो ते आलं, ते आलं आहे. नाहीतर वेगळं आलं समजू नका तुम्ही. कळलं? बघा, मिझोराम भारताची आल्याची राजधानी. समजलं? मिझोराम भारताची आल्याची राजधानी म्हणून घोषित केली गेली आहे. बघा, नीती आयोगाने, आणि कुणी केली रे? नीती आयोगाने केलेली आहे मित्रांनो. नीती आयोग महत्वाचा आयोग आहे तो भारतातला नीती आयोग. कळलं? आणि त्यानं कोणाला तर विशिष्ट अशा पिकासाठी राजधानी घोषित केलेली आहे. हे अजून खूप महत्वाचं आहे. कळलं? ध्यानात ठेवा. आल्याची राजधानी कोणती? मिझोराम. नीती आयोगानं घोषित केलेली आहे. त्याचबरोबर पुढे बघा, बघा, आल्याच्या उत्पादनात मध्य प्रदेश भारतात अव्वल स्थानी आहे. एवढं ध्यानात ठेवा. मध्य प्रदेश अव्वल स्थानी आहे. पण आल्याची राजधानी कोणाला घोषित केलेली आहे तर मिझोरामला केलेलं आहे. समजलं? मिझोरामला केलेली आहे. पुढे बघा, जगातील सर्वात मोठे झुरळ. बघा, आता तुम्हाला काही सांगू शकत नाही कशावरती प्रश्न येईल, काहीच सांगू शकत नाही. तुम्हाला ओपेक मधनं बाहेर पडलेला देश अंगोला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे मागील पेपरमध्ये. विचार बघा. मग जगातील सर्वात मोठे झुरळ हे तर महत्वाचीच गोष्ट म्हणावं लागेल, कारण की झुरळावरती आपल्या म्हणजे बायोलॉजीमध्ये भरपूर प्रयोग केले जातात झुरळावरती. बघा, शास्त्रीय नाव काय आहे तर मेगालोब्लाटा लॉंगिपेनिस हे या झुरळाचं नाव आहे. कळलं? हे जगातील सर्वात मोठे पंख असलेले झुरळ आहे. कळलं? एवढंच ध्यानात ठेवा. नाव काय? फक्त मेगालोब्लाटा लॉंगिपेनिस. कळलं? एवढंच ध्यानात ठेवा, बाकीच काही ध्यानात ठेवू नका. पुढे बघा. बघा, आज आपण खूप आणि खूप महत्वाच्या घडामोडी पाहिल्यात. रोज असाच द 15 मिनिट शो कार्यक्रम कंटिन्यूअस करतोय. रोज आपण महत्वाच्या चालू घडामोडी, तुमचा पेपर होस तर रोज आपण महत्वाच्या चालू घडामोडी घेण्याचा प्रयत्न करूया. हा चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, धन्यवाद.